माजी खासदार संभाजीराजे यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी ते म्हणाले की विशालगड हे पवित्र ठिकाण आहे, मात्र विशालगड सध्या असुरक्षित वातावरणात आहे। तिथे बकरी, कोंबड्या आणि मद्यपान केलं जातं, तर हे आता खपून घेतलं जाणार नाही असंही ते यावेळी म्हणाले। मुसळधार पावसामुळे दहिसर पूर्व एसवी रोड आणि शिवाजी रोडवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दूषित पाणी पुरवठ्यामुळे यवतमाळमधील शेंदूरसनी येथील नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे। तर दूषित पाण्यामुळे त्यांना अतिसारची लागण झाल्याने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकांवर उपचार सुरू आहेत। भारतातील 7 राज्यांमध्ये 13 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला, असं वक्तव्य आनंद दुबे यांनी केलंय। अमरावती ते पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेनला खासदार बळवंत वानखडे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे। तर अमरावती जिल्ह्यातील शेकडो भाविक या ट्रेनने पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघाले असून उद्या सकाळी 9 वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचणार आहे। खोटा प्रचार करून जे लोकसभेमध्ये महाआघाडीने करून दाखवले आहे, मात्र खोटं जास्त दिवस टिकत नसते आणि खऱ्याचे जिंकणं हे निश्चित असते, असा टोला नवनीत राणे यांनी लगावलाय। जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी, अशा अनोख्या अंदाजात लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 तारीख दिली होती। आज 13 तारीख असून जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये जनजागृती व शांतता संवाद रॅली निघाली आहे। मुस्लिमांनी जरांगेंकडून शिकावं, जरांगे पाटलांनी बोलवल्यास आम्ही विचार करू, असं वक्तव्य असिरुद्दीन ओवैसी यांनी केलंय। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, मुंबई शिक्षक मतदारसंघ तुमचा, मग ऐनवेळी असं का केलं, असा सवाल कपिल पाटील यांनी उपस्थित केलाय। विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महायुतीचा विजय झाल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला वर्सोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। परभणीमधील गंगाखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी उच्छाद मांडला असून या घटनेतील 2 दुचाकी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून गंगाखेड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पनवेलमध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे खड्ड्यात बसून मनसेचे पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं आहे। आषाढी सोहळ्यासाठी आज सर्व पालख्या भंडी शेगाव या ठिकाणी आल्या असत्या। भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी वारीतील महिला भाविक यांच्याशी फुगडी खेळली। मिलिंद नार्वेकर यांच्या मागे अदृश्य शक्ती होती। महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये किती खदखद होती हे कालच्या निकालाने स्पष्ट झालं आहे, असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय। रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्डमध्ये सुद्धा पाणी साचले आहे। आषाढी एकादशीसाठी धुळे परिवहन महामंडळाकडून विशेष बसची सोय करण्यात आली असून या बसचा आज शुभारंभ देखील करण्यात आला। महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठं आर्थिक पॉवर हाऊस बनवणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। टीम इंडियाच्या सलामी जोडीने विस्फोटक बॅटिंग करत टीम इंडियाला सामन्यासह मालिका विजय देखील मिळवून दिलाय। ठाण्यातील भिवंडीत अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे पालिकेसमोरील झाड कोसळले असून अनेक घरांवरील पत्रे देखील उडाले आहेत।
बैतूल जिल्ह्यातील आमला पोलीस स्टेशन मधील पोलिसांवर एका आदिवासी महिलेने घरात घुसून विनयभंग आणि 50,000 रुपयांचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. जेलमध्ये केजरीवालांचं वजन 8 किलोने कमी झालंय तर भाजपा केंद्र सरकार मोठा कट रचतंय असा आरोप संजय सिंग यांनी केलाय.